काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांचे खंदे समर्थक अशी ओळख असलेले सोलापूर काँग्रेसचे कार्याध्यक्ष सुशील बनपट्टे यांनी आपल्या पदासह पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. राजीनामा दिल्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं सांगितलं. याविषयी बनपट्टे यांना विचारलं असता त्यांनी प्रणिती शिंदे यांच्यासह हा निर्णय कशामुळे घेतला हे सांगितलं. होता कार्याध्यक्ष होता, त्याचा राजीनामा दिलेला आहे. काय कारण होते राजीनामा? आपण बघताय मागील अनेक वर्षांपासून काँग्रेस पक्षाकडून मी खूप काम केलं, परंतु मी ज्या भागात राहतो शहर उत्तर, त्या भागातील जनतेने मागील 25 वर्षांपासून आपले जे विजयकुमार देशमुख मालक आहेत त्यांना निवडून दिलं. ते माझे जे सगळे कार्यकर्ते आहेत, जनता आहेत, त्या सगळ्यांची एकच इच्छा होती की मी भारतीय जनता पार्टीतून काम करावं येणाऱ्या काळात. आणि मग सगळ्या जनतेतून जो आवाज येतोय तो आपल्याला मान्य करावा लागतो, कारण जनतेच्या आवाजाविरोधात आपण जाऊ शकत नाही. त्या जनतेच्या आवाजाचा आदर करत मी आज भारतीय जनता पार्टीकडून प्रभाग क्रमांक 4 मध्ये फॉर्म भरला. काँग्रेस सोडायचं कारण काय म्हणजे काय? बघा, कधीतरी एक वेळ अशी येते की आपल्याला ठरवावं लागतं की आता येणाऱ्या काळात आपल्याला कुठल्या पक्षाकडून काम करायला पाहिजे, कुठल्या पॉलिसीज असतील किंवा निर्णय असतील किंवा ज्या वेगवेगळ्या माध्यमातून काम केलं जातं, पक्षीय विचार असतील. आणि मला वाटलं येणाऱ्या काळात आपल्याला भारतीय जनता पार्टी जो विचार घेऊन चाललेला आहे पुढं, मला त्या पक्षाकडून काम करावं असं वाटलं. कारण एकंदरीत आपण सगळे जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी कार्यरत असतो आणि एकंदरीत जेव्हा जनता जनार्दनच ठरवते की नाही बाबा आपल्याला हा माणूस या पक्षातून हवा आहे, आणि मी ज्यांना भेटीगाठी केल्या मागच्या 3 महिन्यात 6 महिन्यात, सगळ्यांचा एकच आवाज होता, साहेब तुम्ही भारतीय जनता पार्टीकडून निवडणूक लढवा, ही सगळ्यांची इच्छा आहे. मग इनफॅक्ट भारतीय जनता पार्टीतले पदाधिकारी असतील, नगरसेवक असतील, त्या सर्वांच्या प्रेम म्हणूया, पाठबळ म्हणूया, म्हटले की नाही आपल्याला या भारतीय जनता पार्टीकडून लढायचं. त्या अनुषंगाने हा निर्णय घेतला. शहरातलं 2 नंबर पद होतं काँग्रेस पक्षाचं तुमच्याकडे कार्याध्यक्ष म्हणून. कसं येणाऱ्या काळामध्ये काँग्रेसकडून निवडणूक जी आहे ती लढवणार नसल्याचं दिसतंय आणि भाजपमध्ये प्रवेश जो आहे तो कशा प्रकारे होणार आहे? आता तर आपण फॉर्म घेऊन येणाऱ्या काळात आपल्याला कळेल की भाजपाकडून कशा पद्धतीने आपलं काम होईल. निश्चित काँग्रेसचं पद असताना मी त्या पदासाठी मागील 8 वर्षापासून न्याय दिलेला आहे, हे आपण सर्वजण जाणता. आणि जनतेला पण माहिती आहे की मी कायम जनतेच्या सेवेखातीर, जनतेचा सामान्यातल्या सामान्य प्रश्नांखातीर काम केलेलं आहे. आणि येणाऱ्या काळात भारतीय जनता पार्टीचे आपल्या राज्याचे मुख्यमंत्री असतील देवेंद्रजी फडणवीस असतील, शहरातील आपले शहर उत्तरचे आमदार असतील विजयकुमार देशमुख, किरण मालक देशमुख यांच्या नेतृत्वाखाली येणाऱ्या काळात मी काम करेन. आणि शिंदे साहेबांची काय चर्चा नाही, अजून याविषयी काही चर्चा झालेली नाहीये. मी निश्चित त्यांच्यापर्यंत हा मेसेज पोहोचवेन. म्हणजे तुम्ही प्रणिती शिंदे यांचे खंदे समर्थक होता, तुमची दहीहंडी जी आहे ते कार्यक्रम जे मोठ्या जल्लोषात साजरा करत होता आणि प्रणिती शिंदे यांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होता, तर काय म्हणजे नाराज होता तुम्ही काँग्रेसला किंवा प्रणिती शिंदे? काँग्रेसवर नाराज असण्याचा, बघा मी सांगतोय, प्रणिती शिंदेवर नाराज असण्याचा काय प्रश्न नाही. आणि आमचे नेते सुशीलकुमार शिंदे साहेब, त्यांचंही कार्य आम्ही जवळून पाहिलेलं आहे, त्यांच्यासोबत काम केलं. पण आपल्याला एक वेळ अशी असते की ज्या वेळेला आपल्याला योग्य निर्णय घ्यावा लागतो. आपल्याला हे सगळं जनतेसाठी करायचं, लक्षात घ्या. आणि जेव्हा जनता स्वतः निर्णय घेत असते तेव्हा जनतेच्या मताविरोधात जाण्याचं धाडस आपण करायला नाही पाहिजे. आणि शेवटी जनता, कार्यकर्ते यांच्यासाठीच आपण आहोत. ज्यांच्या जीवावर आपण प्रतिनिधी म्हणून निवडले जातो, जर त्यांच्या आवाजाचा, त्यांच्या मताचा जर आदर आपण करू शकलो नाही तर आपल्या सेवेचा काय अर्थ उरत नाही. आणि एकच होतं की बाबा जनतेला असं वाटत असेल की मी भारतीय जनता पार्टीतून काम करावं, तर त्या निर्णयाचा आदर करत मी हा निर्णय घेतलाय. म्हणजे असं काय नाही की मी काँग्रेस पक्षावर नाराज आहे किंवा काय, पण जनतेच्या आवाजाखातर, जनतेच्या मताखातर, जनतेचा जो निर्णय घेतलेला आहे त्यांची सेवा मला पुढे भारतीय जनता पक्षातून करावी अशी त्यांची इच्छा होती आणि त्या अनुषंगाने मी निर्णय घेतला. किती वर्षाचा प्रवास तुम्ही काँग्रेसमध्ये केला आणि तो आज थांबवला? साधारण मागच्या 9-10 वर्षांपासून मी हा प्रवास केलाय. ओबीसी सेक्रेटरी पासून सुरू झालेला प्रवास कार्याध्यक्ष पदापर्यंत येऊन पोहोचला आणि मग आता थांबाचा निर्णय घेऊन भारतीय जनता पार्टीमधून पुढील काम करण्याची तयारी. जनतेच्या मनामध्ये तुम्ही होता, आता जनता काय म्हणजे तुमच्या प्रभागामध्ये तुमची काय म्हणजे एकंदरीत मागील 25 वर्षाचा जर तुम्ही इतिहास पाहिला तर शहर उत्तर मध्ये विजयकुमार देशमुख मालक यांचं नेतृत्व जनतेने मान्य केलेलं आहे आणि त्याच नेतृत्वाखाली काम करायचा निर्णय पण आम्ही घेतलेला आहे.